नमस्कार. मी डॉक्टर राजश्री बंडोपंत पवार, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर, मराठी विभाग, BA भाग 2, पेपर नंबर 4, काव्यगंध. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला केशवसुतांविषयी माहिती अभ्यासलेली आहे. आता आपण त्यांच्या आणखी काही कविता अभ्यासणार आहोत. केशवसुतांविषयी सांगायचं झालं तर केशवसुतांचा जन्म 15 मार्च 1866 रोजी झाला. केशवसुतांची पहिली उपलब्ध कविता 1885 या वर्षातली आहे. 1888 मध्ये त्यांची कविता प्रथम प्रकाशात आली. त्यांचा कविता संग्रह मात्र त्यांच्या मृत्यूनंतर एका तपाने म्हणजेच 1917 साली प्रकाशित झाला. केशवसुतांपासून मराठी कवितेचे आधुनिक युग सुरू झाले असे मानले जाते. त्यांच्या मृत्यूनंतर आजतागायत केशवसुत आणि त्यांची कविता याविषयी विपुल लेखन झाले आहे. केशवसुतांच्या कवितेच्या जन्मकाळानंतर शतक लोटून गेल्यावर सुद्धा त्यांच्या कवितेविषयी चर्चा होत राहते. यामध्ये केशवसुतांचे मोठेपणा सामावलेले आहे. त्यांच्या काव्यातील अनेक उक्ती मराठी भाषेत वचनांच्या रूपाने रूढ झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, नरेची केला हीन किती नर, नियमन मनुजासाठी, मानव नसे नियमनासाठी, देवदानवा नरे निर्मिले, प्रौढत्वी निज शैशवास, जपणे बाणा कवींचा असे इत्यादी. केशवसुतांच्या रूपाने एक नवा मानव जन्माला आला होता. तो एक भावना पूजक होता, मानवता पूजक होता, निसर्ग पूजक होता, स्वातंत्र्य पूजक होता, आत्मपूजक होता, प्रेम पूजक होता व काव्याच्या सामर्थ्यावर अपार श्रद्धा असणारा सुद्धा होता. केशवसुतांच्या कवितेने मराठीमध्ये क्रांती रस निर्माण केला आणि त्यांनीच मराठी कवितेला नवे वळण दिले. सुनीत हा इंग्रजी काव्यावरून मराठीत आलेला सॉनेट या काव्यप्रकारावरून मराठीत आलेला काव्यप्रकार त्यांनी मराठीमध्ये रूढ केला. ताजमहाल ही त्यांची कविता म्हणजे मराठीत पहिले स्वतंत्र सुनीत होय. केशवसुतांनी झपुर्झासारखे शब्द जाणीवपूर्वक निर्माण केले तर मठ्ठ यासारख्या सामान्य व्यवहारातील गद्य शब्दालाही त्यांच्या कवितेने सामावून घेतले. मराठी कवितेच्या बहिरंगाप्रमाणेच तिचे अंतरंग बदलण्यातही केशवसुतांचा मोठा वाटा होता. केशवसुतांची कविता खऱ्या अर्थाने मराठी कवितेचा आशय आणि घाट या दोन्हीतील बदलांचे आरंभस्थान होते. केशवसुतांच्या कवितेचा आशय म्हणजे बदलत्या सामाजिक अंतसत्वाचा उद्गार होता. केशवसुतांच्या आत्मनिष्ठ, स्वातंत्र्यप्रेमी, समाज सुधारणावादी वृत्तीतून हा आशय निर्माण झाला होता. त्यांची कविता विषयवाचक अथवा वस्तुवाचक नसून ती वृत्तीवाचक आहे. तिच्यावर तिच्या युगाचा, वातावरणाचा, परिस्थितीचा फार खोल ठसा उमटलेला आहे. त्यामुळे ती जिवंत वाटते. केशवसुतांच्या सर्वात अर्थपूर्ण कविता त्यांच्या सामाजिक कविता होत. विशेषतः अंतेजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, मजुरावर उपासमारीची पाळी अशा सारख्या कविता विचार करायला भाग पाडतात. तुतारी, स्फूर्ती, मूर्तिभंजन, नवा शिपाई, गोफण केली छान या कविता तत्कालीन सामाजिक अंतसत्वाचे निदर्शन करणारे आहेत. या कवितांमधून केशवसुतांचा सुधारणावाद प्रत्ययास येतो. कवींच्या श्रेष्ठत्वाविषयीच्या विलक्षण आत्मविश्वासामुळे हा सुधारणावाद केशवसुत जोमदारपणे मांडू शकले यात शंकाच नाही. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे अशा शब्दामध्ये ते समाजाला ठणकावताना दिसतात. असा केशवसुतांचा नवा शिपाई निसर्गवादाने, निसर्गवादी मानवतावादाने, ऐहिक सुधारणावादाने, तत्वमयीने प्रभावित झालेला होता. त्यामुळे त्यांच्यात एक नवे आत्मभान,
समाजभान आणि सृष्टीभान निर्माण झालेले पाहावयास मिळते. केशवसुतांची तुतारी ही कविता अशाच आशयाच्या भावना मूर्त करताना आपणास दिसते. कविता ही एक शक्ती असल्याची जाणीव केशवसुतांच्या काव्यामधून प्रतीत होते. केशवसुतांच्या आत्मविश्वासाप्रमाणेच त्यांच्या परखड आणि विद्रोही वृत्तीमुळे त्यांची सामाजिक कविता विशेष प्रभावी बनली. पारंपरिक मूल्यव्यवस्थेला त्यांनी हादरा दिला आणि ही जाणीव केशवसुतांच्या काव्यामध्ये नव्याने आल्याचे आपल्याला दिसून येतं. केशवसुतांच्या सामाजिक कविता अशा पद्धतीने समाजाविरुद्ध एक बंड पुकारतात, विद्रोह पुकारतात आणि समाजाला नव्याने विचार करायला लावतात. केशवसुतांच्या काळाचा जर विचार करायला गेलो तर या कालखंडाच्या धर्तीवर केशवसुतांची ही कविता बंडाचे निशाण घेऊन बंडाची तुतारी फुंकताना दिसते आणि म्हणूनच या कवितेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. काव्यगंधे या पुस्तकामध्ये केशवसुतांच्या 5 सामाजिक विषयावरच्या कविता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी आता आपण एक कविता इथे अभ्यासणार आहोत. गेल्या तासाला आपण केशवसुतांच्या काही कविता अभ्यासत होतो. आज आपण केशवसुतांचीच एक महत्त्वपूर्ण कविता अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही अभ्यासणार आहोत. भारतीय समाजव्यवस्थेवर प्रहार करणारी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कविता म्हणून या कवितेकडे पाहता येईल. भारतीय जाती व्यवस्था आणि या जाती व्यवस्थेमध्ये असणारी कमालीची विषमता आणि या विषमतेमध्ये होरपळून निघणारे सामान्य लोक यांचं दुःख, व्यथा, वेदना केशवसूत या काव्यामधून व्यक्त करतात. समाजातील अन्याय, अत्याचार, सर्व प्रकारची विषमता नष्ट करून तळागाळातल्या शेवटच्या माणसालाही न्याय मिळावा अशी एक इच्छा त्यांच्या या कवितेमधून व्यक्त होताना दिसते. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न ही भारतीय जाती व्यवस्थेवर प्रहार करणारी महत्त्वाची कविता आहे. तसेच गावकुसाबाहेरच्या रस्त्याकडेला खेळात दंग असणारी अस्पृश्याची मुले, अंगावर सावली पडून विटाळ होऊ नये म्हणून वाट सोडण्यासाठी त्यांना दटवणी करणारी, हातात काठी घेऊन त्यांच्या अंगावर धावणारे विप्र म्हणजे ब्राह्मण आणि या ब्राह्मणाच्या दटावण्याने अचानक सावली पडल्याने कशी काय बाधा होणार आहे असा प्रश्न आपल्या आईला विचारणारा एक अंत्यजाचा मुलगा असं या कवितेचं स्वरूप आहे. कवितेमध्ये एक छोटासाच प्रसंग आलेला आहे. मुलाचा प्रश्न आपल्या आईला आहे, पण खऱ्या अर्थानं तो प्रश्न आईला नसून समाजाला आहे. ब्राह्मणाच्या दटावण्याने आपली सावली पडल्याने कशी काय बाधा होणार आहे असा प्रश्न आपल्या आईला विचारणारा एक मुलगा असे या कवितेचे सूत्र आहे. ब्राह्मणाच्या दटावण्याने, अंगावर सावली पडल्याने अशी कशी काय बाधा होणार आहे असा प्रश्न हे मूल आपल्या आईला विचारते. त्यावर आई म्हणते, आम्ही नीच बा आणि ते लोक थोर, तया पाहता होई जे नित्य दूर असे उत्तर देणारी त्याची आई ही या कवितेची एक मुख्य केंद्र आहे. वरवर साधी वाटणारी पण भारतीय जातीय व्यवस्थेचे भीषण दर्शन घडवणाऱ्या एका प्रसंगावरची ही कविता अत्यंत सूचक असे आहे. या कवितेतला प्रश्न मुलाने आईला विचारलेला जरी प्रश्न असला तरी प्रथमतः तो इथल्या जाती व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे. चित्रमयता हा या कवितेचा एक महत्त्वाचा विशेष आहे. या कवितेतील प्रसंग केशवसूत वाचकांच्या नजरेसमोर उभे करतात. सुमारे 130 वर्षापूर्वीच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता उच्च वर्णात जन्मलेल्या केशवसूतांच्या सामाजिक विषमतेसंदर्भातला प्रश्न पडावा आणि केशवसूतांनी त्यावर कविता लिहावी हे केशवसूतांच्या कवितेचे एक वेगळेपण आहे. कवी कुठे ना कुठे आपल्या कवितेमध्ये उभा राहत असतो. या कवितेमध्ये केशवसूत अंत्यजाच्या मुलासोबत उभे असलेले आपल्याला दिसतात आणि म्हणूनच केशवसूतांच्या कवितेचे हे एक मोठेपण आहे. अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न या कवितेत जो विचार आलेला आहे हा विचार काळाच्या पटलावर जर आपण पाहायला गेलो तर तो अत्यंत
तीव्र बंडखोरीचा असा विचार आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. केशवसूत स्वतः उच्च वर्णातले असताना त्यांनी या दलितांची दुःखे जाणून, वेदना जाणून त्यांच्या दुःखांना न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या कवितेतून केला. हे त्यांच्या काव्याचं एक मोठेच वैशिष्ट्य आपल्याला म्हणावं लागेल. केशवसूतांना समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्याची एक आशावाद होता आणि केशवसूतांचा हा आशावाद त्यांच्या या अशा कवितांमधून आपल्याला उभा असलेला दिसतो. हा समाज समतेच्या एका सूत्रावर उभा असता तर आजचे जग काही वेगळेच असते असे त्यांना या कवितेमधून सुचवायचे आहे. आणि त्यांचा हा आशावाद नंतरच्या काळामध्ये काव्यामध्ये अनेक कवींच्या काव्यामधून प्रवाहित होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच असा विचार मांडणारे केशवसूत हे युगप्रवर्तक कवी ठरतात. धन्यवाद.